गाइस देखिए, आज जा रही हूँ वीडियो बनाने। आई हूँ वाड़ी में, देखिए खेतों बाड़ी में आई हूँ। देखिए मस्त बातें चल रही है खेतों में। चलो मैं जाती हूँ उनकी बातें सुनने, देखती हूँ, वीडियो करती हूँ उनका। चलो एक पास है मेरे पास, देखिए जा रही हूँ, वीडियो मोबाइल चालू जा नाही जात नाहीये कुठे बसता असं बसत जा ना, मस्त तुम्ही नुसतं कामालाच जाता, असं मस्त बसायचं. बाजार भरून नाही राहिला ना, काल बाजार नाही भरला. कर्मचारी आहे तुम्हाला काय नाही आहे, पण आम्हाला बाजार केले मग त्याच्या मग खर्चही असते ना. पोरीचा पगार येते, पोरीचा पगार तिथेच कामी. आम्हाला तर 2 वर्ष जायचं 1 लाख नाही घडत. मी आता 2 वर्ष काम केलं 1 लाख नाही घडत. म्हणून तर म्हणलं तुमच्या मोबाईल मध्ये बिझनेस करा, म्हणलं तर ऐकत नाही तुम्ही. घर बसल्या एक घेऊन द्या त्या बाईली, एक मला एक त्या बाईला काय समजत नाही. माय त्या मोबाईलचा फोन आला तसा उचलत नाही मी ना. ते साध्या मोबाईलचा उचलतो, पण ह्या मोबाईलचा तर काय याच्याकडे जायला लागते. अरे फोन आला रे, कल्ला करत जातो फोन आला बरोबर उचलून द्यायला. मोबाईल शिकला तर पैसे आहे. मग शिका, तुम्ही कमाई करा आणि आम्हाला देत जा. तुम्हाला मेहनत करायला लागते ना. मेहनतच बरं आहे मॅडम. हे तुम्हाला आता आदतही झाली, हातपाय मोकळे होते, व्यायाम होते. खाणं रप 2-3 भाकरी आल्या खाऊन टाकले नाही का. घराला जेवण होते का, होतच नाही. मी शेतावर येत आहे ना, तर मग खूप चांगलं वाटत आहे. मोकळं असं श्वास घ्यायसाठी व्यायाम होते जराशी, मस्त व्यायाम, मोकळं शरीर हलकं लागू राहिलं. आणि हवामानात फरक पडते जराशी. काढा मागील फोटो नसलावर मरेपर्यंत लस राहतं. मी बरोबर ते जेवण केलं माझ्या सवयच पडली मला ना, तर पोट फुकते मामाला. पोट फुकते घेणंच पाहिजे ना. पेशंट डब्बा आणतो बोले तलप नाही, खरा नाही खात, काय नाही. पण हे नसाची सवय लागली. आज अंग नाही टाकलं थोडं, तुम्ही अंग नाही टाकलं थोडंसं. आज लवकर चाललं वाटतं ना. झाला कापूसच झाला. आता थोडाच कापूस राहिला ना, उद्या नाही येणार होतं. झाला आता उद्यापासून शुक्रवारी येतो. शुक्रवारी बरं. उद्या घाटांची एक दिवस मला आराम पाहिजे ना. उद्या घाटांची तुम्ही का नाही शुक्रवारी या. आता शुक्रवारी त्या तिथं जवळच्या वावरात, मग त्या लिंबाच्या वावरात कापूस संपलाच. मग नाही भट्टीपाशी आपल्या मग एखादी सांगलं तर तुम्ही नाही आलते का मग त्या वावरात. हे भाग्य होत. मी म्हणलं कापूस वेचून हो मना नको घेऊ, रोजानच रोजान म्हणतो नाही हो मना नको. नाही आता ह्या हप्त्यात कुठंच नाही जाऊ घरी. हप्ता थांब म्हण ना त्याला. नाही आता आराम करतो. घेऊन पाहिजे घे ना नाही टाकू का तुम्ही आपापल्या घरवाल्याचे शर्ट घालता का? ते माझ्या पोराचं आपल्या घरवाल्याचं नाही मला का नाही कोण दे बाबा. म्हातारींना दिलं होतं कालचा पैजामा दिली होती. झाला आता थोडं मोटर चालू केली होती का? मी डबा पार्टीच्या वेळेसच येतो बरोबर आहे ना. मी 12 वाजता जेवतो. स्वयंपाक केला, जेवणही आली. मटणाची होती आज, भाकर बाजरीची. आणि रात्रीच खाल्लं मटण. नाही ते नेहमी आपल्यासारखे बेसन झिंगे मटण रात्रीच खाल्लं. नाही अशा काय खातो रे. आम्ही रात्री खाल्लं आणि आताही खाल्लं. सरच नाही. अर्धा किलो होतं, मग 2 माणसाला तर होतेच. अर्धं रात्री केलं, अर्धं सकाळी केलं. भाजी करून ठेवले का मग ताता? नाही मसाला, मग ते मसाला अर्धा काढून ठेवून द्यायचा. उकडलेली भाजी ठेवून द्यायची फ्रीजमध्ये. सकाळी तडका मारून घ्यायचा. भाकरी का पोळ्या का? भाकरी बाजरीची. बाजरीच्या भाकरी 3 भाकरी केल्या होत्या. आम्ही बेलतो, ते लाटण्यानं बेलतो.
मस्त फुगते मग. एवढं लेवडूल्यास का भाई मोठ्या राहत्या नाही मोठी करतो कधी मग कधी कधी. मग ते पीठ उरलं का भाकर करे वहिनी मारती सरची बायको हा? ताब्यानं ताबा भर रफ की नाही एवढी तर भाकर करे पतली गार करे नेहमी करत राहिलं तर भाकरीच करते. लाटून तर किती पतली करता येते. लाटून पोळीसारखी इतकी पतली करता येते. भाकरी हां आम्ही रोज भाकरीच खातो. आम्ही रोज भाकरीच खातो. आमच्या घरवाल्याला भाकरच पाहिजे ना. आम्ही पोळ्या नाही खात जास्त. भाकरीच खातो. किती खाल्लंही तरी असं खाल्ल्यासारखं नाही लागत. हलकं हलकं शरीर लागते. पोट नाही दुखत ना काही नाही. हलकं फुलकं लागते शरीर. पण आपल्याला पोळ्या खाल्लं तर तसंच भाकरी खाल्लं तर तसंच वाटतं आपल्याला. सवय पडू नये आता. भातही खाल्लं तरी तसं. ते तुम्ही अंगपाय कामाचं आहे ना पूर्ण. तुमचं नाकातलं हिरवं झालं का? खडे पडले मी म्हणलं शेताचं काम हिरवं हिरवं झालं. नाही खडे पडले आता दुसरी कोणाची वय नाही ते. दुसरी घेतो म्हणलं अर्ध्या तोळ्याची घेतली तू म्हणजे 50,000ची अर्ध्या तोळे नाही वा. ग्राम ग्राम अर्ध्या ग्राम 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 लपणीच करून घ्यायची बाई माझं तर हे कानातलं असं असते ना ते हरवलं घरीच. हां ते असं असते सोन्याचं खड्याचं ते असं असं ते घरीच हरवलं तर किती झाडलं ते सापडलंच नाही. झोपेत पडलं त्याचं ते नोट लावून जाते वरती. आता घ्या लागते दुसरं. हे आहे काय माग झालं बापा सोनं. हे बाई जो हे आहे ना घे जोरले चांगलं वाटते. ते आता लग्नात जावं लागतं तर घ्यास लागते सोन्याचं कानातलं छोट्या साईजचं. बस झालं थोडंसंच कापूस राहिला आता. तुम्ही तर कालही आले होते ना. हा? हो आज गेली खालं अजून सोडलं मारेगाव कुंभा दहेगाव. आज मला काय असं बांधून काही कापूस याचा वाटवलं होतं 1 किलो. मला व्हिडिओ काढा कापूस येत करायचं. ते बांधता असं कमरेला बांधता नाही ओढणी. ते व्हिडिओ निघते ना आपला मग कापूस काढताना. ओढणी बांधते ओढणी बांधते कमर. एखादा किलो काढून देतो तुम्हाला. हां उलटी बांधली हो नाही. हा तसं बांधायचं होय पहा बरं. आम्ही कापूस वेचायला गेलो होतो. मेहनती लोक ना आपण. हाल काही राहते ना मग. चलो आज जाओ कापूस उठाने. बेन लोक कसं कापूस मी आली हो वेचल कापूस. 1 किलो कोणाला पाहिजे प्रॉफिट फायदा. बरं येईल देते 1 किलो निघायला पाहिजे बा आपल्याला. हां हे आहे ना
घ्यायचा कापूस पण ते सामान थांबू का तिकडं याच्यामध्ये नाही इकडं कंबर दुखून तिकडे इकडे जाऊ. हे पडून आहे ना बाजूनच राहायला. हो का? बागलच येते ते मग बागलच बरं. मग आमची कमर, मग फोटोसाठी मी तर कमरे वाकायला तयार आहे. नाही बागून येतलं तर हात काही राहते बागात जायचं बागाचं कापूस तोडतो मी. तर आमचं कापूस पडते खाली, बांधलं नाही बरोबर. तुम्ही सांगले नाही ना बाजी झाली म्हणून सांगितलं ना काकाजीला त्या दिवशी तर मला नाही सांगितलं ना येणं नाही सांगितलं होतं, त्याच्यात मी काय व्यस्त नाही होऊन राहिलं बरोबर. लक्ष्मी जन्माला आली ना भाग्यवान असते. कापूस उतारे, हे देख कापूस उतारे. पहिली बेटी तूप रोटी बोलते. पहिली बेटी मस्त राहते. हो आम्हाला पहिलीच झाली. तूप रोटी. प्रैक्टिस कर रही तोड़ने की. एक बोंडाने थैल्यात आलो होतं मी चालता चालता. ते ठेवलं मी भगवानजवळ. ते हिरवं हिरवं होतं बोंड. नंतर ते सुकलं, मग ते फुटलं. त्याच्यातून हे एवढा मोठा कापूस निघाला. बाई म्हणलं खूप मोठा कापूस निघते का याच्यातून. या वावरातला साराच संपला कापूस सध्या. झाला बघा का कोणतं अरे 2-2 तास घेऊन येत का चांगलं ना.
मला कसं आता उरकत नाही पहिलेचं वाणी मग तेवढा येतला पण आता मनात आता हाय वरचं बोंड किडी गेली आता पहिलेच्या वाणी काही भरीचा नाही गोष्टी ते झाड घेतलं नाही अर्ध सोडले इथं गोष्टी आहे ना ते झाड कोण घेईन आता अर्ध सोडले थोडंसंच आहे जिथं गोष्टी आहे तिथे दोन मुलं घेतलेलं आमचं काम तर असंच आहे आमचं काम लाईन शीट थोडी आमचं लाईन शीट नाही आहे का मागं राहील तसंच राहायचं ना म्हणून गोष्टी करा मस्त मग आमचा व्हिडिओ येते चांगला आडव्या तिडव्या गोष्टी करा गोष्टी केल्या तर आमचं देखातली जाईल नाही तसे नाही हो तशा मजाकवाल्या असं हसा येते आपल्याला ते वालं काय करायचं आपल्याला गोष्टीचं हसा यासाठी आपल्याला जरासा हो कितीकच कापूस बनते आणि कितीच कपडे बनते याचे मग हो ना मग हां सगळाच माल काय निघाले वाया म्हणजे कोणतंच नाही जाऊ देत आता टक्कर नाही कापसाले सोन्यासारखं म्हणतात सोनं पिकलं म्हणते हो जेव्हा आपले विकास तेव्हा भाव नाही राहत मग मार लोक वाटपात पैशावर ठेवते कदम आमच्या इथे तसंच होते मार वाट पाहतात आणि मग भाव पुरा उतरलेला असते मग जाऊ द्या म्हणते तर काय करता विकून टाका भाव लागला तर झटकन त्यांची वाढू द्या म्हणतात चला लागला का झटकन द्या लागते आमच्या इथे असंच कापूस तूर लावलं आहे यावेळेस पाऊस चांगला झाला ना चांगला एवढं इरिगेशन आहे आमच्या इरिगेशन आहे वावरात घर बांधलं आम्ही मग ते सामान ठेवता येते ना आपल्याला हां वावरात खटला राहायचं मी आता मग ते वावरात आमचं म्हणजे घर गावाला लागूनच वावर आहे वावरात घर बांधलं माल झाला का मग ते असे घरात टाकतात ते माल आलेला माल टाकली ढोकेसर सिद्धेश्वरचं गाव तिथं जास्त घर त्याच्या वावरातच आहे आम्ही तर वावरातच झोपत होतो म्हणजे उन्हाळ्याचं सुट्ट्यात जात होतो मस्त बाजा टाकायच्या मस्त हवा येत होती तिथं कांदे लसूण हे गुडीचे बांधून बाई तो बाय चांगली गुडीचे बांधून आणि मेथीची हे काका शेपूची भाजी मेथीची भाजी चवलाई भाजी आम्ही भेंडी असते आमच्या वावरात भेंडी वांगे असते वांगे आम्ही गेलो तर मग कडक कडक दिसते भेंड्या सगळ्या खाल्लेल्या असतात शेवटच्या कडक भेटते हो ते आमच्या इथे एवढं तुरीच्या शेंगात झाडं पण आपल्याला खायला नाही भेटत आपल्याच वाडीतलं आपल्याला खायला नाही भेटत हो ना मग कसे खायला भेटत ते दुसरे पाहिजे ना जाताना 1-4 दिवस राहिली तिथं मग ते आपल्या पोरीले लावा ना पायनं बनवा आम्ही कापूस
आमच्या भाऊबाई म्हणा. ती येत असते ना शेतावर. नाही फोन लावून दाखवा म्हणलं. हा कापूस येतं थांब म्हणा दूधवाल्या मावशीच्या वावरात. हा बाय हाय म्हणा लावा आणि दाखवा तुमचं कांद्याला. हा लाव सांग व्हिडिओ वर राहिला. ते आपलं एखाद्या वेळेस जाणं होते आपल्या शेतावर. ते गावचेच लोक मस्त शेंगा तोडतात, मस्त खात भाज्या बिज्या खातात. खाऊ द्या बापा, ज्याला भेटलं त्याला खाऊ द्या. इकडे जायचं मग आता ते खाऊ दे. पोरं इकडे काय मग आणलं तर मग एकदम थैला भरून आणतात बाबा, खूप खूप. मग खाणंही नाही होत ते. 8 दिवस खायचं नाही, 1 दिवस नाही. साफ करू करू थकून जाते शेंगा. भाजी खाऊ खाऊ थकून जाते. दाणे काढायला लय वेळ लागते. हं? आम्हीच घर बांधलं आमच्या ते शेतात. सारले भाव घेऊ किती आहे? आहे ना तर तिघं तर सध्या तिघं आहे. एक वारला नाही, वारलं ते. हो आई बाबा नाही सरले. नाही, आता तर आई वारली त्यांची सासूबाई. तुम्हाला आमची आई नाही आहे, आम्हाला वारली. वडील आहे आमची. आई बाबा तुम्हाला आहे ना, अमरावतीत आहे ना. भाऊ आहे, 3 भाऊ आहे. तुम्हाला हो, आणि बहिणी बहीण मोठी आहे, ते नागपुरात आहे. ते पोराचं लग्न आहे. हे मग चाल म्हणे ठ्या हो तिथं. हो, चालतं का? नाही येत आता नाही थंडी आहे. तुम्ही चांगले थंडी कायची बोलत राहता ना. मी कुठं राहू एकटी बाबा? नाही, तुम्हाला धरून धरून राहतो मी. सोडत नाही ना. ते थंडी कधी राहते? सकाळीच, आणि मग संध्याकाळची लागते, आणि मग दुपारी तर मस्त ऊन येतं. आता गणगोत म्हणलं तर याच्या संग बोलसाल त्याच्या संग बोलसाल. मी कुत्री साथी मा नाही हो. मग आम्हाला सोबतीच तर नाही हो कोणी बोलायला. रविवारच्या घरी चैतनच्या लग्नात धाब्यावर नेऊन टाकलं का लग्न नाही काय नाही. फार परत झाले. धाबा कुठं गण्यानं आमचा भाऊ गण्यानं मन्या गेलता ना बाई धाब्यावर कुठं. हो नागपूरमध्ये. हां चैतनच्या लग्नाले त्याचं चेतन होतं ना. चैतन बरं झालं मी नाही गेलो, नाही तर बाईची किती फेस आलं होतं ती बरं ना. नाही जमत बापा. नाही मोठ्या लोकांच्या लग्न म्हणजे आपली काही किंमत नाही बाई. नाही, एकटं दुकटं नाही जायचं, आपल्यासोबत कोणतरी घेऊन जायचं. जेव घेऊन पण बाई नाही मला चाल म्हणतात. तुम्ही काय चाल गणगोळ. असं झालं मावशी, तसं झालं काकू. हा 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 हा. तुम्हाला स्वराज भेटाल ना. स्वराजने मी बाटल्या बांधलेला म्हणजे राहत नाही येत नाही. स्वराज पाहायला भेटेल ना. रावतीला मी नाही पाहत. सूरज नाही पाहत, सूरज नाही पाहत. मी काहीच येत नाही. तुम्हाला आठवण येते स्वराजची. घराकडे आले येते. लग्नही नाही लावले पण घरी आले मग हे आवड. एकटं दुकटं ते आमची मावशी येते. आजीने स्वयंपाक आणला होता ना त्यांना. सोनच्या इथं तर बाई शिवाय ते रिसेप्शनही नाही, काहीच नाही आहे. लग्न झालं का झालं. तुम्हाला कपडे गिपडे घ्यायला लागेल ना मावशीसाठी. कपडे नाही, मावशीसाठी नाही, माझ्या बहिणीसाठी घ्यायला लागते साडी. माझ्या जिजाजीसाठी घ्यायला लागते ड्रेस. अहेर न्याय लागते. हळदीच्या दिवशी असते गाणे नाचणं. 20 तारखेला जायचं हळदीच्या दिवशी. आता हळदी भाई करतो. हळदच खूप राहते आता. हो, डीजे गाणे लावले का बस नाचायचंच काम आहे. तसंच निघलं हळदी. नाचायचंच काम आहे. त्याच दिवशी मजा असते. हां, मग नंतर लग्न झालं बस आपापल्या घराकडे चाललं जाते सर. कोणीच दिसलेच जाणार ना. हां, दिसले का एक दिसले. मी तर 19च जावं लागेल. पहिले तर अमरावती जावं लागेल म्हणून. एकटीलाच जावं लागेल. हो नाही येत तुम्हाला. कसं 4-5 दिवस मोडते का वहिनी ना. आपण कुठं जमते ते दिवस. हो, एका दिवसाचं लग्न लावलं चाललं. मी तर मग अमरावतीत थांबीन आणखी. तुम्हाला 8 दिवसच जाते. हो, मग ते सर येईन आणखी तिथं. हे
गेला आता घे आता सुट्ट्या बाकी आहे ना, घेत नाही चपा घेत चालते. हे वर्षाच्या शेवटी आहे ना, सुट्ट्या बाकी असते ना. हो मग ते सुट्ट्या घेऊन आणखी सर येते. मग अमरावतीत थांबायचं थोडे दिवस. थंडी विंडी तर जीवावरच येते, लग्न बघणं जायचं जीवावरच येते. आता आपल्या घरचं असलं तर जावं लागते. आता कुठचं दूरचं असतं नसतं गेलं, पण इलाज नाही. आता लग्न म्हणजे जास्त सरे नाचलं येणार आहे तिथं, आपले भेट होते. मग नाही, पोरगी नाही, तिची परीक्षा आहे. पोरं कोणी ते छोट्याची परीक्षा आहे. झाडचे पकले मोठा मद्रासमध्ये आहे. मद्रास. त्याच्याही परीक्षा चालू आहे. सगळ्याच्या परीक्षा चालू आहे. तुम्ही पोराच्या आमच्या इकडे तिला लक्ष्मीचं रूपच म्हणतात. आम्ही ते अमरावतीत राहतो ना, ते आमच्या आजूबाजूच्या बाया काय म्हणते, बाई पोरगी किती चांगली आहे, लक्ष्मीचं रूपच आहे म्हणते, वेगळीच आहे म्हणते पोरगी. अशी पोरगी पाहिली नाही म्हणते. हां, मग ते कायच्यात नाही, कशात नाही. हां, हो. हो, सुंदर होतं बा जेवण. पण मी बारीक बारीक होती. मी आहे ना, रोड होती अशी बारीक बारीक पहिले. मी बारीक होती पहिले. मला हे थायरॉइड आहे ना, थायरॉइड आहे ना, लठ्ठपणाचं थायरॉइड, ते त्याने लठ्ठ होते. हां, हो नाही, तरी मी एवढी लठ्ठही नाही आहे. नाही तर कोणाला तर चालत नाही होत. कोणी कोणी किती लठ्ठ असते, नाही होत बसलं तर कच्चे कसे दिसते अढम बेढम. आपलं तसं नाही आहे. आणि थोडं पाहिजे आणखी, एकदम बारीक बारीक हड्डी नाही बरोबर लागत नाही. आलं पाहिजे. हो, तब्येत बिघडली का एकदम झटकून जाते माणूस. 12 किलो घटले तुमचे सर. नाही, आमचे सर काय करते, वजन वाढवत नाही. ते कारण आपली तब्येत वाढली नाही पाहिजे म्हणून ते जेवढं पाहिजे तेवढंच जेवतात. ते तब्येतीनं वयानुसार, आणखी वयानुसारही असते ना. कोणी किती खाल्लं तर कोणाला अंग नाही लागत, कोणी आणि कोणी थोडं. अंगोठाची अंगोठा असते पण. हो, कोणाची हड्डीच तशी असते. कोणी खाल्लं नाही तरी बनते. हो, संपलं का ए बंधू बोला बाय. येतो ना, जिथं गोष्ट आहे तिथंच येतो मी. गोष्टी इकडच्या बाया गोष्टी नाही करू राहिल्या. हे आपल्या गोष्टीवाल्या बाया पाहिजे. कोणती वाली? आमची लक्ष्मी पाय बरं चटणी करून भात काढून खाते चालतं. त्या ह्या काय ते भांड्याला येतात ना, त्या त्यांचं मग नाही, ते दुसऱ्या लुगड्यावाल्या येतात. यमुनाबाई. हां, यमुनाबाई. ते येतं म्हणत होते इकडे, शेतावर म्हणत होते बा. कोणाचं? अशा म्हणत होत्या. कोणाचं शेतावर? ते काय माहीत नाही बा, जवळच्या शेतावर जावं लागते बा अशी म्हणे. बरं, रस्त्यात तर ते भोयर भेटली होती तुमच्या गावची, आणि मार गोष्टी सांगे बाई. हो, काल परवा. त्याच्याकडला. हो हो, ते हातावर काळं काळं आहे, काहीतरी पायावर काळं आहे. काय इनवाई यायची. हां, कोणाची? नाही तुमच्या बहिणीची वाटते नाही हो? जे सांगत अरे निर्माणाचं काय मोठी गोष्ट आहे. होय म्हण ना.
ना हो म्हणे ना समजा पण सध्या नाही आहे वाटते ना. तुला का नाही शेतात करतो इथं जाऊ दे ना हां तसं की हिनी नाही म्हणायचं कामाला हिनीच म्हणा लागेल काऊन आहे का आपल्या जवळचे सध्या सध्या अलगच आहे ना. हो ना गोष्ट मी आहे की बाई एक घंटा मी उभीच राहिली, थकून गेली मी गोष्टी ऐकू ऐकू तिचे. गोष्टी ते आमची पोरगी इकडं होती बा आणि मग तू चालली गेली. आमच्या पोरीकडे लक्ष नाही दिलं बा. आणि मला कामाला सांग जा बा, काही काम असेल तर सांगा ना मग कपडे किती बाई तिच्या हात पाहिलं बाई काळ काळ काय आहे तो. म्हणून भांडी साजरी ते पाहून कोणी ते ठेवण का कोणी. ते पहिले म्हणते मी मेसमध्ये होती म्हणते आणि ते पुराणिक सरनं काढलं म्हणते आत्ता आत्ता. पुराणिक सर आहे ना त्यानं काढलं. वयनुसार झाले का काढणार नाही तर का होईल. हो वय झाली बरे तिथं सुखून राहायचं मला. हो तिचं कार्ड आता खतम झालं म्हणते अशी म्हणते. काय ते मी धरून राहायचं मला. वयले लोक हो कार लावून जेवण होत जा म्हणून आम्ही राहिलो आता खूप काम असते तिथं दिवसभर मरमर. हां गट्टी नाही करते त्या मेसमध्ये अर्धा रासवरी हो ज्याला कुठं ठिकाणं नाही बा खायला भेटते तिथल्या तिथं जा नाही लागत. फक्त दल भात पाहिजे ते हो तुझी वय करायची आहे जयाचा तुझी उशी वय करायचा आपलंच बरं आहे आपलं बरं आहे वय करायचे आहे तुम्ही मनात आल्या पाहिजे. हां आम्ही नाही आहो ना आम्ही मध्यम आहो बरोबर हवं आम्ही ते गाणं आहे ना ते मध्यम मध्यम एकदम फक्त आम्ही मध्यम मध्यम गाणं आहे. आणि जवान माणसाले हात बी देत नाही आधी वक्तात वाढू नाही कितकं नाही. पण हे तुमची टणक बॉडी आहे तुमची. यांची हे टणक बॉडी आहे. आम्हाला काय हो तब्येत चांगल्या राहते. राहायचं आम्ही हो असंच आमची सासू अशीच होती. शेवटपर्यंत काम केलं तिनं तसे जवान माणसासारखं. कारण ते जुनी हड्डी होती ना चटणी भाकरी कामाची. आता लागल्या खाणंही तसंच लेकरा बाळांना दिलं. आता नुसतं खाणं हे काजू बदाम खाणं पिणं ते सब पांढरी पांढरी होती पूर्ण हातपाय तिचे. आता खाणं आहे मॅडम निकाल फवार असं चला शकतं. लुगडं आमची सासू लुगडं घाले लुगडं आमच्या वाणी हो तुमच्या सारखीच होते अशी म्हणजे सडपतळ अशी जास्त जाडी नाही. पहिल्याच्या बाहेर उघडे झाले निकाल. आम्ही तर नवीन लग्न होऊन आलं तर मग चुलही पेटवत जाणं खेड्यानं मग करावंच लागेल ना खेड्यानं. हो पहिलं का गॅसच होते का आता सुट्ट्यात आपण घरी खेड्यावर गेल्यात चूल पेटवावं लागते ना. आताच निघले ना गॅस चुलीवर पोळ्या करून मी आताच निघले ह्या याच्यात गॅस. आम्ही आमचं खेड्यानं आमचं खेडं खूप छोटं होतं ना. आमच्या खेड्यात अजूनही भाजीपाला दुकान नाही दवाखाना नाही. एवढं छोटं गाव आहे आमचं अजूनही. आपल्या गावाने गाड्याने जात अंदर चालत जायला लागते. आपल्या गावात आता पैदल जात लागतं. हां असंच जायला लागते. मग काका म्हणे ते माझ्या सुद्धा नाही पाहिली म्हणे. आमची पोरगी लय सुंदर होती म्हणते. हां लय सुंदर आहे म्हणते. पाहन तर म्हणा नाही का माझी पोरगी आहे बा. खूपच सुंदर आहे. इंद्रा घरची पोळी गुणधर्म इंद्रा घरची पोळी जन्माले आली. आमची पोरगी या लोकांना घेऊन गेले म्हणून आम्ही घेऊन गेलो. आणि काही वाद झालं तर अलग अलग झाले. मॅडम नवरा बायकोचा तरी व्याज निघतो लागते. हो हो पोरगा आहे म्हणते. मग पोराला भेटायला येते म्हणते. मग चाली जाते म्हणते. पोरग भेटायला गेल्यावर 4 दिवस राहिल्यावर आपल्याला एका दिवशी गमत नाही मॅडम. गमते का घर नवरा बायकोचं भांडण तिथं सासूला कमी जास्त बोलायचं घरच्या लोकांना कमी जास्त बोलायचं. नाही बोलता नाहीत बाई. हे सांगले का नाही 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 कोणी सुंदर असं पोरगी यवतमाळात आहे म्हणते. नोकरी करते म्हणते. कोणाची त्या तिची भांडी धुवाली लाकड घेऊन फेटवू पडते भांडी आणि म्हणून म्हणलं बाई तुम्ही पोरीकडे कोण नाही थांबत हो. तर मग नाही म्हणते कुठं म्हणते जमते म्हणते. त्याचे विचार वेगळे असते म्हणते. आपले विचार वेगळे.
केल्या होय ना हे थांब ना मॅडम आहे पण कसा तिथून ते गवत आहे व आपलं आपल्या घरी बरं असते म्हणते. माय तू काय फिराय हो सर्विस आहे म्हणे पोरीले काहीतरी नोकरी करते म्हणते बाई. कपड्याच्या दुकानात आहे का खाली यवतमाळात आहे म्हणते. हो कपड्याच्या दुकानात आता गेली चाका बघा चालत चालत चालली होती बाई मार घाटंजीकडं. लाईन मध्ये पाईप गिप दिसले का कुठे का वारात दोन्ही हे इकडे दिसले पाहू विचारता बरं काका दिले असेल तर टाकून द्या म्हणलं. सांगा थोडंसं लोकांनी देते का आता तर मीच करतो आता पाहतो बा त्या लोकांनी देत आहेत का माझी ड्युटी होते ना शेती पाहिलं होते इथं कपास निघाला देखो कितना सारा लेकिन मेरे चुन रही हूँ. कपास निघाला देखो. अहो आमची जात कमाई वा वंदू नाही नाही का माकून द्यायला माई आता बहीण आहे कुंड्याचं मोठं गाव आहे माई जाऊ तिथे सैन्य कुंड्याची माई समाज दवाखान्यात नाही नेला होता का राणी कुणाला गिरा समाज कुंडी वरून भगवान